कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघला असेल की आपण आलतो नांदेडच्या समाज कल्याण मध्ये, तर तिथं काय आपलं काम झालंच नव्हतं बघा. सो हॅलो एवरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. समाज कल्याण मध्ये मी श्रुतीचा स्कॉलरशिप फॉर्म आणायला गेलते. तिथल्या काकांनी मला आनंदनगरच्या जेडी ऑफिस मध्ये जायला सांगलं होतं. फॉर्म संजू होती माझ्यासोबत, तिने म्हणाली ती आता काय पायानं फिरवती का सगळं नांदेड, मला ते पण एवढ्या उन्हात आणायचं. माझ्याच्यानं काय आता चालणं होत नाही म्हणली. मग काय ऑटो घेतला आणि चल म्हणलं आता तुला थंड थंड अननसाचा ज्यूस पिऊ घालतो म्हणलं मस्त. आनंदनगर मध्ये होतं बँक ऑफ टीचं उद्घाटन, पण आम्हाला आमंत्रण द्यायचं ते विसरून गेलते. 2-3 जागी विचारलं जेडी ऑफिस कुठं आहे. जेडी ऑफिस तर काय भेटलं नाही बघा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला जेडी ऑफिस माहित असेल तर. एक काका म्हणले होते हे आहे जेडी ऑफिस, जिथं की नाव लिहिलं होतं शास्त्रीय तांत्रिक विद्यालय. त्या विद्यालयाकडे जायचा रस्ता एवढा सामसूम होता, त्यातल्या त्यात कार्यालय पण भूत बंगल्यासारखं वाटत होतं. ऍट द एंड पण आमचं काय काम झालंच नाही बघा. कॉलेज ते समाज कल्याण ते आनंदनगर आणि आनंदनगर पासून हे कार्यालय. मी आणि संजू दोघी पण थकून गेलत्या. जाताना दिसलं होतं श्री सिद्धिविनायक मंदिर. दर्शन घेतलं, थोडंफार मनाला शांती पण भेटली आमच्या, त्याचबरोबर मन प्रसन्न पण झालं आमचं. ऑटो घेतला, मामाला म्हणलं आपल्या नमस्कार चौक मध्ये सोडा. तिथून लालपरी मध्ये बसले आणि आले आपल्या हदगावला. चेहऱ्यावर एवढी चांगली स्माईल तेव्हाच येते जेव्हा माणूस झोपतून उठते. तुमच्या ब्लॉगरला लहान लेकराला कसं घ्यायचं हे माहित नाही. आज दीदीनं जुलमच बाळाला माझ्या मांडीवर दिलतं, तर ज्या गोष्टीची भीती होती तेच गोष्ट केली पोरानं. लहान लेकरू पण परेशान करून राहिला. आता काय म्हणलं तर बहिणीला राग येते, त्यामुळे शांत बसा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.